मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय अजय आशर यांना मित्रसंस्थेच्या नियमित मंडळावरून हटवलं. दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंग पाटील, राजेश क्षीरसागर यांची नव्याने निवड. समिती वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी. 4 ते 5 टर्म निवडून येऊन सुद्धा समितीवरच समाधान मानावं लागत असल्यामुळे आमदारांनी व्यक्त केली नाराजी. राज्यपालांच्या अभिभाषणावर आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं उत्तर. यावेळी अनेक राजकीय आरोपांनाही मुख्यमंत्री उत्तर देणार. आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर करण्यात येणार. लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांसाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च झाला असून अहवालातून राज्याची आर्थिक परिस्थिती स्पष्ट होईल. पहिल्या आठवड्यामध्ये अधिवेशनात आरोप प्रत्यारोप, गदारोळ. अबू आझमी, मुंडे, कोकाटेंच्या राजीनाम्यांवरनं गदारोळ. पहिल्या आठवड्यामध्ये जनतेच्या प्रश्नांवरती व्यापक चर्चा नाही. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आज विधिमंडळामध्ये विशेष प्रस्ताव मांडणार. नीलम गोऱ्हेंची घोषणा. विशेष सत्रात महिलांसाठी राबवलेल्या योजनांचा आढावा घेणार. नीलम गोऱ्हेंची माहिती. आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी आक्रमक. राज्यपालांबाबत अपमानास्पद शब्द वापरल्यामुळे सत्ताधारी आंदोलन करणार. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. जिल्हाप्रमुखांसह माजी मंत्र्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. काही दिवसांपूर्वी या सर्वांची करण्यात आली होती पक्षातनं हकालपट्टी. भाजप खासदार अशोक चव्हाणांचे दाजी भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर. भास्करराव पाटलांचा शंकरनगर इथे समर्थकांचा मेळावा घेत निर्णय. IRS अधिकारी समीर वानखेडेंची मुंबईतून चेन्नईत केलेली बदली रद्द. कॅगचा निर्णय. महसूल विभागानं मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याचा ठपका. मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे 1.5 लाख पदवी प्रमाणपत्र चुकीची छापल्याचं प्रकरण. युवा सेना सदस्यांनी रजिस्ट्रार यांच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली. पदवी प्रमाणपत्रावरती झालेल्या चुकांनंतर मुंबई विद्यापीठाच्या 4 उपकुलसचिवांच्या अंतर्गत बदल्या. त्यावरती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकांची बदली का नाही? युवासेना सिनेट सदस्यांचा सवाल. गुंतवणूकदारांना लुबाडणाऱ्या समृद्धी जीवनच्या महेश मोतेवारनं पुन्हा गुंतवणूकदारांना आकर्षित करायला सुरुवात केली आहे. तो सध्या जामिनावरती आहे, पण मित्रांच्या सहाय्याने कंपनी उघडून गुंतवणूकदारांना अधिक परताव्याचं आमिष दाखवण्याचा ठपका. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं. आरोपी दत्ता गाडेची गुन्हे शाखेकडनं 3 तास कसून चौकशी. आरोपी दत्ता गाडे सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती मूक आंदोलन. 1.5 वर्षापूर्वीच्या अपघातामध्ये वर्धा आणि यवतमाळमधल्या 25 जणांचा झाला होता मृत्यू. बस मालक चालकावरती कारवाई नाही आणि जाहीर केलेली मदतही मिळाली नाही म्हणून आंदोलन. काँग्रेसकडून उद्या मस्साजोगमध्ये सद्भावना पदयात्रेचं आयोजन. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन पदयात्रेला सुरुवात करणार. संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वैभवी देशमुख यांना अश्रू अनावर. आरोपी मारहाण करताना हसत आहेत हे अत्यंत दुर्दैवी. वरच्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय एवढं करणं शक्य नाही. वैभवी देशमुखची प्रतिक्रिया. अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले आणि भाजप आमदार सुरेश धस यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. सतीश भोसलेला सुरेश धस यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये नमूद. बीडच्या शिरूरमधला गुंड सतीश भोसले लोकांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल. त्यामुळे त्याला अटक कधी होणार? नागरिकांचा संतप्त सवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी व्यक्त केली भीती. पाटणमधील गावांना त्याचबरोबर स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन महाबळेश्वर प्रकल्प साकार. हरकतदारांनी समिती समोर मांडल्या सूचना. ठाणे नवी मुंबईत वाहतूक कोंडीची मोठी समस्या. यावरती मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करून मार्ग काढणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत ग्वाही. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 5 आणि 6च्या विस्तारासाठी एक जुनी इमारत पाडली जाईल. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या जागेतून फलाटांची लांबी वाढवून 15 डब्यांच्या जादा लोकल चालवण्यास मदत होईल.
उपनगरीय तिकीट विक्रीमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचा नवा विक्रम. 3 मार्चला एका दिवसात तब्बल 4,26,00,000 रुपयांची तिकीट विक्री. पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये फुकट्या प्रवाशांकडून 134,28,00,000चा दंड वसूल केला. एसी लोकलमध्ये फुकट्यांकडून वसूल केले गेले 1,90,00,000 रुपये. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार. 15 आणि 22 मार्चला मुंबई मडगाव विशेष रेल्वे गाडी धावणार, तर पनवेल चिपळूण मार्गावरती मेमू धावणार. पुणे मेट्रोला 3 वर्ष पूर्ण. 3 वर्षात 6 कोटी प्रवाशांनी पुणे मेट्रोतनं प्रवास केला. यातून 93 कोटी रुपयांचं उत्पन्न. दररोज 1.5 लाख प्रवासी करतायत पुणे मेट्रोनं प्रवास. गोरेगावात आता उपलब्ध होणार 33,000 घरं. मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा. खासगी विकासकाकडनं प्रकल्प करून घेण्यासाठी म्हाडाला हायकोर्टाची परवानगी. ससून रुग्णालयातील वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया 8 दिवसात होणार. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेमध्ये माहिती दिली. अनेक वेळा यापूर्वी देखील पाठपुरावा करण्यात आला होता. उन्हाच्या झळा आणि रमजान असल्यामुळे कलिंगड, खरबूज इत्यादी फळांच्या मागणीमध्ये वाढ. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये 40 ते 50 गाड्या कलिंगड खरबुजाची आवक. कलिंगडाचा दर 12 ते 15 रुपये प्रति किलो, तर खरबुजाचा दर 20 ते 30 रुपये प्रति किलो. नाशिकच्या तापमानात वाढ. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. विदर्भातही वाढल्या उन्हाच्या झळा. बहुतांश जिल्ह्यात पारा 35 अंशाच्या वर. वाशिमचं कमाल तापमान 37 अंशांच्या वर, तर चंद्रपुरामध्ये तापमानाचा पारा 36 अंशांवर. रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं, हवामान विभागाचा सल्ला. मध्य प्रदेशातून अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना अटक. गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. त्यामुळे शेवगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह. साताऱ्याच्या माण तालुक्यातील काळचौंडीच्या शाळेतील मुख्याध्यापकावरती निधी लाटल्याचा आरोप. शिक्षण विभागाकडून शाळेची 7 तास चौकशी. अधिकाऱ्यांनी चौकशीचा अहवाल गोपनीय ठेवल्याचीही माहिती. जालन्यामध्ये वाळू माफियांविरोधात प्रशासन आक्रमक. अंबड तालुक्यातील आणखी एका वाळू माफियाला केलं तडीपार. याआधी 9 जणांना तडीपार करण्यात आलं होतं. कर्नाटक पॉवर कंपनीचं कोळसा उत्खनन वनविभागाकडून करण्यात आलं बंद. प्रकल्पग्रस्त गावांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केपीसीएल कंपनीला वनविभागाचा दणका. मंत्री जयकुमार गोरे आणि पीडित महिला प्रकरण. सरसेनापती अंबिराव मोहिते यांच्या नावाचा आणि फोटोचा वापर तसंच उल्लेख केल्यामुळे तळबीड ग्रामस्थ आक्रमक. बदनामी करणाऱ्यावरती तक्रार दाखल करणार. भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यामध्ये शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडलं. परिणामी शेतीतील कापणी आणि मळणी केलेली पिकं पाण्याखाली. पाटबंधारे विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांना आकारी पडीक जमिनी परत मिळणारा कायदा दुरुस्ती विधेयक सादर. 1093 प्रकरणं निकालात निघणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच. अचूक, थेट आणि निष्पक्ष. बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.